नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेस याबद्दल. आता पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसचा जर आपण विचार केला तर स्ट्रोक म्हणजे काय हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आता स्ट्रोक काय असतो तर स्ट्रोक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या व्हेन्स आहेत त्या व्हेन्समध्ये अडथळा निर्माण होणे किंवा रक्तपुरवठा बंद होणे, त्यामुळे काय उद्भवतो तर स्ट्रोक उद्भवतो. कधी कधी काय होतं की ज्या व्हेन्स आहेत त्या व्हेन्स अचानकपणे फुटतात आणि त्यामुळे सुद्धा व्यक्तीला स्ट्रोक सारख्या सिच्युएशन्स येऊ शकतात. आता हा स्ट्रोक झाल्यानंतर व्यक्तीच्या वागणुकीत, व्यक्तीच्या भावनेत आणि व्यक्तीच्या विचारांमध्ये सुद्धा बदल होतात. तर कसं होतात आपण पुढे जाणून घेऊया. जर आपण विचार केला तर पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेस म्हणजे काय हे जर सोप्या भाषेत आपण जर समजून घेतलं तर असं सांगतील की स्ट्रोक म्हणजे मेंदूला जो रक्तपुरवठा होतो तो रक्तपुरवठा अचानक बंद होणे किंवा थांबणे, किंवा रक्तवाहिन्या ज्या असतात, ज्या वेन्स असतात त्या वेन्स फुटणे किंवा त्यांच्यामध्ये इजा सारख्या गोष्टी होणे, तर त्यामुळे सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो जसं मी मगाशी सांगितलं. तर या नुकसानामुळे फक्त शारीरिकच नाही तर व्यक्तीला मानसिक आजार सुद्धा किंवा मानसिक बदल सुद्धा दिसून येत असतात. स्ट्रोक नंतर व्यक्तीच्या वागणुकीत असेल किंवा व्यक्तीच्या भावनेत असेल किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात असेल जे बदल दिसायला लागतात त्यालाच आपण पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेस असं म्हणतो. तर आता आपण जाणून घेऊया पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसच्या लक्षणांच्या बाबतीत. कॉमनली दिसायला मिळतं ते म्हणजे नैराश्य, ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. त्याला व्यक्तीला किंवा रुग्णाला उदास वाटायला लागतं. त्यांच्यामध्ये काहीच करण्याची इच्छा निर्माण होत नाही. नेहमी ते अस्वस्थ होऊन बसतात. नेहमी ते डिप्रेसिव्ह थॉट्स मध्येच दिसायला आपल्याला मिळत असतात. दुसरं म्हणजे राग आणि चिडचिड होणे. तर यामुळे काय होतं की स्ट्रोक नंतर ज्या भावनिक बदल किंवा मानसिक बदल किंवा न्यूरोट्रान्समीटर्स मध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप जास्त अतिप्रमाणात राग यायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवर ते चिडचिड खूप जास्त करायला लागतात किंवा अचानक ते अग्रेसिव्ह झालेले आपल्याला दिसून येत असतात. तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे अचानकपणे रडणे किंवा अचानकपणे हसायला लागणे. आता ज्याला आपण इमोशनल स्टेबिलिटी म्हणतो. इमोशनल स्टेबिलिटीमध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये एक स्थिर भावना दिसून येत नाही. ते कधी राग व्यक्त करणार, कधी हसणार किंवा कधी चिडचिड करणार किंवा इतर ज्या भावनिक गोष्टी ज्या असतात त्या किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत असतात. आता यापुढचं म्हणजे कन्फ्युजन तयार होणे. आता कन्फ्युजन कसं तयार होतं तर वेगवेगळ्या ज्या सिच्युएशन्स आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजण्यामध्ये व्यक्तीला अडथळे निर्माण होतात किंवा त्या गोष्टी समजण्यामध्ये व्यक्तीला अडचणी निर्माण होत असतात. यापुढचं म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल होणे. आता याच्यामध्ये काय होतं की आधी जसा व्यक्ती होता तो व्यक्ती तसा राहत नाही. त्याच्या व्यक्तिमत्वात बरेचसे बदल आपल्याला दिसून येत असतात. आधीपेक्षा वेगळं काहीतरी व्यक्ती वागायला लागतो. जसं मी मगाशी सांगितलं, चिडचिडी, राग, हसणे किंवा नकारात्मक सिच्युएशन्स तयार करणे किंवा कधी कधी व्यक्तीला डिल्युजन सुद्धा दिसू शकतात. कधी कधी व्यक्तीला हॅल्युसिनेशन्स यासारख्या गोष्टी सुद्धा दिसू शकतात. यापुढचं म्हणजे व्यक्तीचा उत्साह कमी होणे. व्यक्ती जसा अगोदर होता त्या पद्धतीने व्यक्तीमध्ये आता उत्साह दिसत नाही. सायकोलॉजिकल बरेचसे प्रभाव त्यांच्यामध्ये दिसून येत असतात. त्यामुळे व्यक्तीचा जो उत्साह आहे तो त्या उत्साहामध्येच खूप जास्त कमतरता आपल्याला दिसून येत असते. त्याचबरोबर व्यक्तीची जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती सुद्धा हळूहळू कमी झालेली आपल्याला यामध्ये दिसून येत असते. आता जर आपण विचार केला पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसच्या तर याच्यामध्ये बेसिकली बिहेवियरल डिस्टर्बन्सेस दिसून येत असतात. जर आपण पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसच्या कारणांचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की पहिलं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मेंदूच्या विशिष्ट भागाला झालेलं नुकसान. जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा व्यक्तीच्या मेंदूला काही ना काही प्रमाणात तरी इजा झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे जर मेंदूला इजा झाली, विशिष्ट भागाला जर नुकसान झालं तर त्याच्यामुळे सुद्धा बिहेवियरल डिस्टर्बन्सेस त्यांच्यामध्ये दिसायला मिळत असतात. त्याचबरोबर जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात किंवा न्यूरोकेमिकल्स असतात, ज्या रासायनिक गोष्टी मेंदूमध्ये असतात त्या रासायनिक गोष्टींमध्ये जरी बदल झाला, न्यूरोट्रान्समीटर्स मध्ये बदल झाला तर त्याच्यामुळे सुद्धा बिहेवियरल डिस्टर्बन्सेस आफ्टर स्ट्रोक व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. काही व्यक्तींमध्ये शारीरिक अपंगत्व सुद्धा दिसून येत असतं. त्यामुळे काय होतं की बऱ्याचशा रुग्णांना किंवा बऱ्याचशा व्यक्तींना यामुळे ताण असेल किंवा डिप्रेसिव्ह थॉट्स असतील किंवा अँझायटी सारख्या गोष्टी दिसून येत असतात. त्याचबरोबर काही सामाजिक आणि कौटुंबिक कारणे सुद्धा याला जबाबदार आहेत.
कारण जेव्हा व्यक्तीला स्ट्रोक होतो, व्यक्ती कधी कधी अपंग होतो, त्यामुळे त्याची खिल्ली उडवली जाते किंवा त्याला जो रिस्पेक्ट आहे तो रिस्पेक्ट प्रॉपरली जसा अगोदर होता तसा मिळत नाही. तर त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये भावनिक आणि सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल डिस्टर्बन्सेस दिसून येणं हे कॉमन आहे. तर आता आपण जाणून घेऊया की पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसवर उपचार काय काय आहेत. जर आपण पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसच्या उपचाराचा विचार करतो, तर यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसवर प्रॉपरली उपचार आहेत. जर रुग्णांमध्ये काही अपंगत्व झालं असेल तर ते आपण काही प्रमाणात का होईना पण ते पण कमी करू शकतो. ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. आता उपचाराचा विचार केला तर पहिला महत्वाचा उपचार म्हणजे औषधं. कधी कधी व्यक्तींमध्ये नैराश्यासारख्या किंवा चिंतासारख्या गोष्टी जर का दिसून येत असतील तर त्यामध्ये डॉक्टर अँटी डिप्रेसंट औषधं देऊ शकतात. अँटी डिप्रेसंट औषधामुळे काय होणार, जे न्यूरो ट्रान्समिटर्स मध्ये व्यक्तीचा जे बदल झाला आहे त्यामुळे जर का त्याला नैराश्य आलं आहे तर त्यामुळे किंवा औषधांमुळे या गोष्टी स्टेबलाइज होऊ शकतात. उपचाराचा दुसरा पार्ट म्हणजे सायकोथेरपी. वेगवेगळ्या बिहेवियरल आणि सायकोथेरपीच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये जर नकारात्मक सिच्युएशन असेल त्या नकारात्मक सिच्युएशन्सला बाहेर काढण्यासाठी सायकोथेरपी सारखे उपचार सुद्धा खूप जास्त गरजेचे असतात. तर त्यामुळे काय होणार, तर व्यक्तींमध्ये जी नकारात्मक भूमिका असेल किंवा बिहेवियरल मध्ये जर का डिस्टर्बन्सेस असतील तर त्याच्या किंवा सायकोथेरपीच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्यक्तींमधनं आपल्याला बाहेर काढता येतात. त्याचबरोबर काउन्सिलिंग किंवा समुपदेशन सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे काय होतं, तर व्यक्तीला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जी नकारात्मक भूमिका आहेत त्याची किंवा ज्या नकारात्मक विचार आहेत किंवा नकारात्मक गोष्टी त्याच्या मनात आहेत त्या गोष्टी बाहेर येण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ध्यान करणे किंवा योगासनं करणे सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे की पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेसवर उपचार आहेत. उपचारानंतर पोस्ट स्ट्रोक बिहेवियरल डिस्टर्बन्सेस बरा होऊ शकतो. तर आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांमध्ये एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये जर बिहेवियरल डिस्टर्बन्सेस सारख्या लक्षणं दिसत असतील तर नक्कीच संपर्क करा शांतिबन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव, बुद्रुक आणि कात्रज, पुणे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.